Audio Jungle. Audio Jungle. या ठिकाणी आपण पाहतोय बेकराई नगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार संसद रत्न सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय मोठा लोकसमुदाय जो आहे तो जमलेला आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पुरंदर हवेलीमधून संसद रत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपला विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसमुदाय जो आहे तो आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय निर्माण करून देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी युवा नेते रमेश अप्पा निवुंगणे देखील मोठा लोकसमुदाय घेऊन या ठिकाणी जमलेला आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल आजच्या पदयात्रेबद्दल? आजची ही पदयात्रा सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चिन्ह या ठिकाणी आपले तुतारी हे हाती घेऊन आज महाविकास आघाडीतील सर्व पक्ष विशेषतः शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्रजी गट हे सगळे या ठिकाणी जमले। थोड्याच वेळात या ठिकाणी सुप्रियाताईचं आगमन होतं आहे आणि हा बेकराईनगर भागामधून प्रचंड अशा एक कार्यकर्ते या ठिकाणी महिला बंधू भगिनी हे सर्व या ठिकाणी एकत्र होऊन गुरुदत्त कॉलनी मार्गे गंगानगर या ठिकाणी प्रचार यात्रा सुप्रियाताईंच्या माध्यमातून स्वतः सुप्रियाताई या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। खरोखर प्रचंड असा आनंद कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी होत आहे। खरोखर या वयामध्ये पवारसाहेबांच्या 84 वयामध्ये साहेबांना ही साथ द्यायची ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ आहेत, महिला आहेत, बंधू आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळ्यांनी एक ठरवलेलं आहे की आपल्या साहेबांना साथ द्यायची व सुप्रियाताईंना बहुमताने या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आणायचं। हे खऱ्या अर्थाने सर्वांनी जनमानसात हे रुजलेलं आहे आणि ही जनशक्ती आज पवारसाहेबाच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर शिक्का मारून खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होईल हा विश्वास मला खऱ्या अर्थाने माझ्या छोट्या कार्यकर्त्याला आहे। नक्की सलोनी, या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनंतरने त्यांचा संपूर्ण पदभार सांभाळण्यासाठी जे सक्षम आहेत अशा संसदरत्न लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचा आज बेकराई नगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये पदयात्रा होत आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची, आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।